नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला हळद लागवडीचे नियोजन करायचे आहे सध्या. आपण आपल्या शेतामध्ये फिल्टर वगैरे बसवलेलं आहे, सगळं पाईपलाईन वगैरे व्यवस्थित केलेली आहे. 4.5 फुटावर बेड ओढलेला आहे आणि जैनचे फिल्टर हे आणून बसवलं आपण. 2 इंची पाईपलाईन आहे आपली आणि फिल्टरच्या अलीकडे आहे ती 2.5 इंच जमिनीमध्ये. पहिल्याच सगळे आपण यूज केले आहेत. काही कोणी काम चालू आहे समजा ठिबक बसवण्याचं. VCMM चं ठिबक आहे आपलं, कारण VCMM चं ठिबक असेल तरच मित्रांनो पाणी जरा आपल्या हळदीवर लवकर हळद मुरते, भिजते, समजा बेड पूर्णपणे मुरतो. आणि 16mm चं कसं आहे, लांबी जर जास्त असेल आपल्या बेडच्या 250 300 समोर, तर आपल्याला हेच पाहिजे VCMM ठिबक वापरायला पाहिजे. आणि 16mm ठिबकनं काय होतं मित्रांनो, बेड आपली जास्त भिजत नाही. अंतर कमी असेल तर 16mm चालते. मग आम्ही 16mm वापरला आहे. त्याचबरोबर आपली सगळी नळ व्यवस्थित बंद कॅप वगैरे लावून, आपल्या जुन्या पाईप असल्यामुळं आपण पहिले छिद्र बंद केले, बंद कॅप लावून. तर आपण ठिबकला तार बांधला. तर आपला हे देशी जुगाड करायचं मित्रांनो. तर आपल्या याचं जायनर तुटलेलं आहे, नळ कमी पडला आहे. त्यासाठी आपला एक तार आहे, ताराच्या पिळणी द्यायची. खातच राहू आपण तिथून आरोग्य नाश्ता करायला, खिचडी भाजी खाऊ म्हणला. आज मला खायचं सगळं, आज मला आपण मग स्टारचे काही भाऊ जॉइनर तुटल्यामुळे आपल्याला जुगाड करावं लागलं थोडं. सगळं सुधारा ड्रेस घेऊ. तिथून आला आपल्या मत्ती लावतो. वडापाव खाऊन जाऊ. पूर्ण आपण एका एकर मध्ये ठिबक अंतरू घेतलेला आहे आणि 4.5 फुटावरच बेड ओढून करेक्ट अंतर काढ. आपलं हे बेड आहे 4.5 बाय पूर्ण एका रेषेमध्ये बेड ओढून 4.5 फुटावर आहे अंतर बेडाचं यानं लोडून. आपण याला ठिबक अंतरून घेतलेला, कारण आपल्याला विहिरीचं पाणी असल्यामुळे आपण या रानामध्ये ठिबक घेत आपण. ज्या कुणाकडे समजा पाणी नसेल असे शेतकऱ्यांनी आपण हळद टाकून येईल लवकर, कारण उन्हाचं टेम्परेचर वातावरण खूप गरमीचं आहे. पाणी असेल त्यानंच हळद टाकायला लागत, नाहीतर मेन असून जाण्याची शक्यता आहे, कारण 40 टेम्परेचर आहे. आपण आता याला ठिबकवर भिजवणार आहोत अगोदर. पेड पूर्ण भिजल्यानंतरच हळद टाकणार आहोत, कारण आपल्या विहिरीचं पाणी भरपूर असल्यामुळं आपण नियोजन केलेलं आहे. खातच राहू आपण तिथून आरोग्य नाश्ता करायला.